सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, याच्यासाठी केला होता अट्टहास. मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला. कोणत्या दिवसासाठी? तिथंच उत्तर आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड होण्यासाठी मी जीवनामध्ये अट्टहास केला. मग आता शेवट जन्म मरणाचा का शेवट आयुष्याचा का शेवट साधनेचा? नेमका शेवट कोणता? महाराज म्हणले आपलं साध्य आपल्याला मिळणं हा माणसाच्या जीवनातला शेवट आहे. मग नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय? नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं याच्यासाठी केला होता अट्टहास. जगाचा मालक भेटला की म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि जगाचा मालक भेटला की म्हणायचं आता निश्चिंतीने पावलो विसावा. जगाचा मालक भेटला की म्हणायचं खुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे ते गुणे. भगवंताच्या मंगल नामानं एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. चारही दिवस खेळीमेळी याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. जे पाठ आहे ते बोला. देवाची द्वारी बोला उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी. हे चारही मुक्ती म्हणजे 4 दिवस. हे चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. आता चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. पटापट बोलत चला. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. महाराज म्हणले अवतारांना सुद्धा जावं लागलं. हेच नाही उरो आले अवतार. 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 हेरे देवा जीव कीती. हेरे देवा जीव कीती. हेच नाही उरो आले अवतार. हेच नाही उरो आले अवतार. आले अवतार. येत नाही उरो आले अवतार. येरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. जो आलेला आहे तो जाणार आहे. महाराज म्हणले जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जाणं कोणासारखं असावं? एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा आणि एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, पण शेवटच्या क्षणाला आगीत जळून जावं लागलं. हे जाणं एका भारताच्या सम्राटाचं आहे. आगीत जळून धृतराष्ट्राला शेवट कसा झाला? धृतराष्ट्राचा वनवा पेटला आणि वनव्याच्या आगीत जळून धृतराष्ट्राचा शेवट झाला. हे जाणं एका सम्राटाचं आहे. या उलट तुकाराम महाराजांचं जाणं बघा. 42 वर्ष महाराज समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. आम्हाला त्रास आहे कशाचा? थोडा प्रवासाचा. आता सकाळी 5 वाजले मला यायला, बरोबर आहे ना? हे त्रास आहे आम्हाला. पण मंबाजी गोसाव्यानं तुकाराम महाराजाला काठीने मारलं. लोक आपल्याला एवढा तर त्रास देत नाहीत ना. तुकाराम महाराजाला एवढा त्रास दिला. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. जी गाथा होती महाराजांची ती गाथा तुकाराम महाराजाची लोकांनी पाण्यात बुडवली. गावातल्या लोकांनी रागराग केला. म्हणतात ना कोपला पाटील गावी लोक. कोपला पाटील गावी लोक.
कोणीकडे जावे काय खावे आम्ही कोणीकडे जावे हो. काय खावं कुणीकडे जावं गावातल्या माणसांनी महाराजांचा रागराग केला. ऐका बरं का, 42 वर्ष तुकाराम महाराजांना त्रास सोडून दुसरं काही पाहिलं नाही. या त्रासाला महाराज कंटाळले. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो. माऊल्या हो बोला, एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? बोला ना, माहेरची आठवण येते, बरोबर आहे ना? पण आता सासूरवास राहिलाय का? हां नाही, मान्य करता एवढं चांगलं आहे. आता सासूरवास नाही, आता सुनवास आहे. माझ्या लहानपणी एवढंच ऐकायला यायचं, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. नवरा कसा भेटतो ही चर्चाच नसायची बरं का. सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता ती चर्चा राहिली नाही. आता सासा सासा एकत्र येतात आणि चर्चा करतात, महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर. बरं येतीच कशी ही चर्चा नाही, येतीच का नाही ही चर्चा आहे. पहिल्यानं असं म्हणायचे, चांगली बायको मिळाय काय लागतं? बोला ना, नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत. बस आपली अपेक्षाच राहिली नाही म्हणे महाराज, आता पोरीच राहिल्या नाही ना, बरोबर आहे का नाही? एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? माहेराची येते. मग ती काय म्हणते बघा, सोसेना कुणी माहेरा भेटेना, सोसेना कुणी माहेरा भेटेना, सोसेना कुणी सोसेना कोणी माहेर सहेना. माझे बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी. माय बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी. जात सासूचा सोसेना भेटायला पाहिजे. आणि माहेरातलं भेटल्यावर ती काय म्हणते बघा, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुळच्या मुळ घराला, माझ्या मुळच्या मुळ घराला, बाई बाई मुळच्या मुळ घराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते गे माहेराला, बाई बाई जाते गे माहेराला. चुकवाये वडाचाच तुमच्या पडते पाया हो, चुकवाये वडाचाच तुमच्या पडते पाया हो,
मला आता माझ्या माहेराला घेऊन चला. आपुल्या माहेरा. तसं महाराजही कंटाळी या त्रासाला म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचं. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मला आता माझ्या माहेराला जायचं. मग आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी आहे भीवरे कातिरी, आहे भीवरे कातिरी, आहे भीवरे कातिरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे कातिरी. आपल्या सगळ्यांचं माहेर कुठं आहे? बोला. आपल्या सगळ्यांचं माहेर कुठं आहे? बोला ना. पंढरपूर. जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुल्या. महाराज म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचं. माझे जीवीची आवडी पंढरपुरा, मला आता माझ्या माहेराला जायचं. लक्ष देऊन आहे का बरं का? लक्ष द्या माझ्याकडे. इथं अक्काचा फोटो आहे आणि इकडं पांडुरंगाचा फोटो आहे. हे आपल्या जन्म देणाऱ्या आईचं माहेर आहे आणि आपल्याला शेवटी जायचं ते आपल्या आईचं माहेर तिकडे आहे. लक्षात ठेवा. महाराज हा टाळ्या वाजू नका, जेवून जा फक्त. मी तुम्हाला सांगितलं ना. हां बस शेवटी एवढं लक्षात ठेवा. महाराज म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचंय. मग साधू संताला निरोप दिला. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. तुका मने मजा आठवा, मुळा लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा, नका महाराज म्हणले तुम्ही सनकाधिक संत आहात, देवाला माझा नमस्कार सांगा. काय सांगा देवाला? तुका मने मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. कोणाला तरी मला घ्यायला पाठवा. जगाच्या मालकाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. लक्षात आहे ना. धृतराष्ट्राचा शेवट आगीत जळून झाला आणि तुकाराम महाराज आला, जगाचा मालक घ्यायला आला. भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले देवा मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर कोणाकोणाला यायचं मला जरा गावात जाऊन विचारू द्या. मग महाराज गावात आले. चला माझ्याबरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. तू तर सानप महाराज आहे. पागल म्हणले लोक तुकाराम महाराजाला आहे. आणि भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात आहे का नाही. एखाद्या घरी आम्ही गेलो का ती बाई म्हणते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, मामाला देव आवडत नाही, माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही. स्टँडर्ड बोलते हां. माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही, पण आमचं पोरगं मंदिराशिवाय राहत नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हते ऐसे, हे चिपिशे जन्मले किंवा निवडले. भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात. आज अनिल भाऊनं एवढा मोठा खर्च केला ना, कशाला खुर्च्याची गरज होती असे म्हणतील काही काही. अरे इच्छा आहे त्या लेकराची आपल्या मायेचा कार्यक्रम वैभवात करण्याची. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी जोरदार. नियोजन कसं असावं हे या कार्यक्रमातून शिकण्यासारखं आहे महाराज. किती सुंदर नियोजन, साऊंड, गायक, वादक, सगळ्याच गोष्टी एवढं सुंदर. तुम्हाला त्रास होऊ नये याकरता किती व्यवस्था, सगळ्यांना कूलरची व्यवस्था आहे. लक्षात आलं माझं? व करायचं म्हणून करायचं असं आहे का? नाही, लक्षात ठेवा. पण कळत नाही, काही लोक याला विरोध करतात. बरोबर आहे ना, लक्षात घ्या. महाराज म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचंय. पांडुरंगाला म्हटले मी एकटा येणार नाही, मला विचारू द्या. मग गावात आले. चला माझ्याबरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराज शेवटी घरी आले आणि बायकोला म्हणले जिजे तू तरी चल माझ्याबरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे हे बघा कालच भावानं व्यालेली म्हैस आणून घातली आणि आताची कुठं सुखाचे दिवस सुरू झाले. तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं बरं.
महाराज म्हणले नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला, पण मला वाटं लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. मग देहू आणि परिसरातली लोक महाराजाला वाटं लावायला येतात. आणि मग महाराज या जगाचा निरोप घेताना म्हणतात, बाबा ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी. विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो मोठा बाबा गावा. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो मौजा बाबा गावा. आमुचा आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा. महाराज म्हणले आता आम्ही आमच्या गावाला जाणार. हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला. लोक म्हटले महाराज तुमचं गाव कोणतं आहे? म्हणलं आमचं गाव हे नाहीये. मग आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाशी, आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठातून या ठिकाणी आलेलो आहे. कशासाठी आले महाराज? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही, आणि संताला आपली अधोगती सहन होत नाही. म्हणून संत वैकुंठातून या ठिकाणी आले. महाराज म्हणले पण मी आता जाणार आहे, पण माझी गाथा तुमच्यासाठी मागे ठेवून जाणार आहे. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. गाथा वाचा म्हणजे मध विकत घ्यायचं काम पडत नाही. गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, बरोबर आहे ना. महाराज म्हणले गाथा वाचा, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. आजपर्यंत एवढे साधू संत झाले, पण एकाही संतानं तुम्हाला लिंबू गंडा दोरी दिलेली नाही. माऊलीनं ज्ञानेश्वरी दिली, तुकाराम महाराजांनी गाथा दिला. गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. या जगात तुमचं दुःख असं कोणी दूर करू शकत नाही महाराज, नाही तर डॉक्टरांची गरज पडली नसती. लक्षात ठेवा, डोळस वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. एकदा नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल. लक्षात ठेवा, कीर्तन किती दिवस ऐकायचं? काही म्हणतात ऐकलं आम्ही त्या महाराजांचं कीर्तन, एकदा नाही. महाराज म्हणले कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन ऐकायचं असतं. कथा किती दिवस ऐकायची? सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. महाराज म्हणले निगम कल्पतरोर गलितम फलम शुक मुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुर्हो रसिका भुवि भावुका. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकावं लागत असतं. वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. या जगातल्या सगळ्या गोष्टीचे उत्तर तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरी मध्ये मिळतील. माझ्याकडे लक्ष द्या. या जगातल्या सगळ्या गोष्टीचे उत्तर तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरी मध्ये मिळतील. म्हणून गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. महाराज म्हणले माझी गाथा मी तुमच्यासाठी मागे ठेवून जाणार आहे. तो गाथा वाचा. आजवरी होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. आता येणे जाणे, येणे जाणे, येणे जाणे. आता येणे जाणे.
आमुचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमुच्या गावा गावा आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. हे घर सोडून आपलं आणखी एक घर आहे हा. माझ्याकडे लक्ष द्या. माया के वो पुजारी आगे की कुछ खबर है, इस घर को छोड़ के आगे दूसरा भी बड़ा घर है. आपल्या सगळ्यांचं एक घर आहे, तिथं आपल्या सगळ्यांना जावं लागणार आहे. महाराज म्हणले आता मी माझ्या माहेराला जाणार आहे. भगवंताला निरोप दिला, भगवंत आले घ्यायला. आणि ऐका, मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबाराय करतात. एकीकडं धृतराष्ट्राचा शेवट आगीत जळून झाला आणि 42 वर्ष त्रास सहन करणाऱ्याला जगाचा मालक घ्यायला आला. महाराज म्हणतात पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेश. काय करू उपचार कोप मोड की जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या. कन्या खायला दिल्या भगवंताला आणि भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. लक्ष देऊन ऐका. आणि तुकाराम महाराजानं मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला आणि मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन केलं. आणि मग या समाजाला सांगितलं बाबाओ मी टहास केला तो या दिवसासाठी केला. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोडवा. शेवटचा दिस गोडवा. आता निश्चितीने अवरोधिता. आता निश्चितीने अवरोधिता. शेवटचा दिसे शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा. आता निश्चितीने अवलोकितावा. आता निश्चितीने अवलोकितावा. याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. लक्ष देऊन ऐका बरं का. याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आपण प्रमाणाना अभंग जुळूयात हा. जे जाणकार आहे त्यांना कळेल आणि बाकी कळलं नाही तर जेवल्याशिवाय जायचं नाही. बस क्वालिटी इन क्वांटिटी, जेवल्याशिवाय जायचं नाही. बरोबर आहे. लक्ष द्या माझ्याकडे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. याजसाठी केला होता टहास मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. याजसाठी केला होता टहास अमर आहा अमर आहा. खरे के पहा खोटे हे किंवा ते. याजसाठी केला होता टहास. महाराज म्हणले आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. याजसाठी केला होता टहास काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी राबतसे. याजसाठी केला होता टहास जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. याजसाठी केला होता टहास. तुकाराम 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 तुकाराम
नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ काय? मृत्यूवर विजय मिळवणं पुरुषार्थ आहे. सामान्यावर विजय मिळवणं पुरुषार्थ नाही बरं का, मृत्यूवर विजय मिळवणं पुरुषार्थ आहे. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता लक्ष द्या, अभंगातले 2 शब्द लक्षात ठेवा. एक अट्टहास कशासाठी केला आणि एक शेवट कसा गोड झाला. दोन्ही शब्दाचे उत्तर सांगतो, लक्ष द्या माझ्याकडे. अट्टहास कशासाठी केला तिथंच उत्तर आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. खुंटली या धावा तृष्णेची या, याजसाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तिने गुणे, याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, मुक्ती बरोबर लग्न लागावं याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवस चारी खेळी मेळी, याजसाठी केला होता अट्टहास. शेवट गोड होणं म्हणजे काय? आता एवढं जरा लक्ष देऊ नाही का. शेवट गोड होणं म्हणजे काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. जीवनात निश्चिंती झाली की शेवट गोड झाला, बरोबर आहे ना. खुंटलिया धावा तृष्णेची या, शेवटचा दिवस गोड व्हावा. नाम मंगळाचे तिने गुणे, शेवटचा दिवस गोड व्हावा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि मुक्ती बरोबर लग्न लागलं की शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाई, रखुमाये, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय जय विठोबा 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 रखुमाई, जय जय विठोबा भोला कुंडली पवनदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, संत शिरोमणि चौहा महाराज की जय, संत सेवालाल महाराज की जय, संत बाळूमामा महाराज की जय. नंतर देऊ आपण, हो नंतर देऊ आपण. अशीच बसू जाग्यावर आणि नंतर देऊ. बसा बसा, आता एक 5 ठेवा. बसा इथेच बसा बसा. याजसाठी केला होता. आता पुढे येऊ देऊ नका, कोणी किती मोठा आला त्याला मागे बसवा.
याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निचिंतीने पावलो विसावा, कुंडली या धावा तृष्णेची या. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मला जसा मांडता आला तसा मी तुमच्या समोर मांडलेला आहे. योग्य वाटला असेल ते घ्या, अयोग्य वाटला असेल ते टाकून द्या. आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो लताबाई लक्ष्मण सानप यांच्या अक्काच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सौभाग्याचं मरण येण्यासाठी पुण्य करावं लागत असता. आपल्या कपाळावर सौभाग्याचं लेणं लिहून जाण्यासाठी परमार्थिक दृष्टीनं हे जाणं खूप भाग्याचं आहे अनिल भाऊ. आता सांसारिक दृष्टीनं जर विचार केला तर हे आई सोडून जाण्याचं दुःख आहे, पण परमार्थिक दृष्टीनं विचार जर केला तर हे जाणं खूप भाग्याचं असतं. कारण आपल्या पतीविना एक क्षणही जगायचं नाही, याच्यासाठी पतिव्रता माता लागत असते. म्हणून हे जाणं सौभाग्याचं आहे. आणि लता अक्काला हे जाणं मिळालं, हे पदरात पडलं. कित्येक तरी महिलांची अपेक्षा असते बरं का, की लता आईसारखं मला जाता यावं, पण ते घडून येत नाही. हा झाला एक परमार्थिक विचार. पण संसाराच्या दृष्टीनं जर विचार केला तर आज पतीही जिवंत आहेत, आई जिवंत आहे, त्यांचे वडीलही जिवंत आहे. लक्षात ठेवा बरं का, त्यांना जन्म देणारी आई जिवंत आहे, त्यांना जन्म देणारे वडीलही जिवंत आहे, त्यांचे मालकही जिवंत आहेत. आणि अशामध्ये लता अक्काला या ठिकाणी सोडून जावं लागेल. त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर मला असं कळतं की त्यांचा एक स्वभाव असावा बघा, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. आपल्या दारात आलेल्या कोणत्याच माणसाला चहा पाजल्याशिवाय लता अक्कानं कधी जाऊ दिलं नसावं. फार शिकलेली असेल का नसेल मला माहिती नाही, पण संस्काराची खूप मोठी तिजोरी लता अक्काकडे होती बरं. तुम्ही म्हणसाल तुम्ही कसं काय सांगू शकताय, ज्या अर्थी एवढे पोरं संस्कारित निघाले ही आईचीच पुण्याई असते. आपले मुलं संस्कारित निघण्यासाठी सिंहाचा वाटा हा आईचा असतो. कारण जन्माला आलेली लेकरं बापापेक्षा आईजवळ जास्त असतात. आपुलिया हिता जो असे जागता, म्हणून पहिलं नाव घेतलं धन्य माता, मग पिता तयाची या. पहिल्यांदा आईला प्राधान्य दिलं जात असतं, बरोबर आहे. आणि मी सांगेल या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. आज खऱ्या अर्थानं आई जाण्याचं दुःख अनिल सुनील भाऊला तर आहेच, त्याच्यात जास्त दुःख असतं पतीला. कारण म्हातारपणामध्ये पत्नीची गरज माणसाला जास्त पडते. पण अर्ध्यावरती डाव मोडला आदूर ही कहाणी. आज खऱ्या अर्थानं पत्नीची गरज म्हातारपणी जास्त भासत असते या माणसाला. तरुण आहे तोपर्यंत काही वाटत नाही, पण एकदा म्हातारपणी तांब्या भरून देणारं कोणी हक्काचं नसेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं जाणीव होते ती आपल्या अर्धांगिनीची, आपल्या धर्मपत्नीची, आपल्या सहचारणीची. लक्षात ठेवा. म्हणून खऱ्या अर्थानं लक्ष्मण दादाला तर दुःख आहे, सुनील अनिल भाऊला दुःख आहे, नामदेव मामालाही मुलगी जाण्याचं दुःख आहे, लक्ष्मीबाईलाही मुलगी जाण्याचं दुःख आहे. पण जास्त दुःख आज जर सगळ्यात कुणाला असेल तर आमच्या ताईला आहे. कारण माय गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात बरं का. मी सांगेल तुम्हाला, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली ना त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा माय गेली ना माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे. मी सांगेल तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शेजारची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार माय सोडून आपल्या जीवनात दुसरं कोणी करणार नाही बरं का. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलते. गेलेली माय आणि गेलेला बाप किती जरी पैसे खर्च केले तर आणता येणार नाही. मोदी साहेबाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आली, पण गेलेल्या मायला नाही आणता आलं, गेलेल्या आईला नाही आणता येणारा. लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात ना, ऐसी कळवळाची जाती, कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करीला भावीन प्रीती,
माती जाती सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे। माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ। आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले आवडला धाराईचा, मावळला स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी। जगाचा स्वामी जरी असेल आणि त्याला माय नसेल तो भिकारी आहे. शास्त्र असं सांगतं, संन्यास घेतल्यानंतर देवाचं दर्शन नाही घेतलं तरी माफी आहे का बरं. संन्यास घेतल्यानंतर देवाचं दर्शन नाही घेतलं तरी त्याला माफी आहे. पण संन्याशाला सुद्धा आईचं दर्शन घ्यावं लागतं, एवढं महत्त्व मोठं आईचं आहे. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर आई आहे. या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात सर, पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो, मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नाही. घरात बनलेली भाजी आईच्या आवडीची कधी बनतच नाही. मुलाच्या, मुलीच्या, सासूच्या, सासऱ्याच्या, दिराच्या, भायाच्या, नणंदच्या, दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन आयुष्यभर जी आनंदात राहते ना, तिला माय म्हणत असतात. बाळांत या शब्दाचा अर्थच असा आहे माया हो. झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं का. म्हणून मी सांगेल, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. एका पोराला आईनं विचारलं, बाळा माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील. त्यानं सांगितलं, आई मी तुला दवाखान्यात नेईल आणि तुझा डोळा बरोबर करेल. दवाखान्यात कुठं म्हणे, नाशिकला. तिथं नाही झालं तर म्हणे मुंबईला नेईल, तात्याराव लहाने साहेबाकडे नेईल, पण तुला डोळा बरोबर करेल. आणि तिथं नाही झालं तर एकरभर जमीन विकल आईन, तुला विदेशात नेऊन तुझ्या डोळ्याचा उपचार करून आणेल. आई परीक्षा घेत होती का माझी. म्हटले हो. पण मग मी तुझी घेतो, माझा डोळा जर खराब झाला तर तू काय करशील. तिनं सांगितलं, बाळा मी तुला नाशिकला, मुंबईला आणि विदेशात नेणारच नाही, मी माझा डोळा काऊन पडला तुला देईल, हे माय करू शकते. आज तात्याराव लहाने जरी जिवंत असतील ना, तर हे उपकार त्यांच्या आईचे येतात. कारण त्यांना किडनी त्यांच्या आईनं दिलेली आहे. आणि किडनी दिल्यानंतर 35 वर्ष तात्याराव लहाने साहेब आज आपल्यामध्ये आहेत. आणि तो वाढदिवस कधी साजरा करतात ते माहिती आहे. त्यांचा जन्मदिवस म्हणून त्यांचा वाढदिवस करत नाही. ज्या दिवशी त्यांच्या आईनं किडनी दिली ना, तो दिवस त्यांच्या जीवनात ते वाढदिवस म्हणून साजरा करतात. लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या. म्हणून मायची किंमत आपल्याला कधी कळेल, जेव्हा ती आपल्यात नसेल ना, तेव्हा कळेल. लक्षात ठेवा बरं का. पण आज असं आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड जाते हैं और आपाहीज माँ बाप हो तो बच्चे छोड जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडून जातं ना, तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. मी मागे संभाजीनगरला अतुल सावेजींच्या आईच्या नावाने एक वृद्धाश्रम आहे, त्याला भेट द्यायला गेलो. आणि तिथं मी एका मायला विचारलं, माय इथं का आलात तुम्ही. म्हणे मी मुंबईची आहे महाराज. म्हणलं इथं का आलात, मुलगा नाही का. आहे म्हणे महाराज, पण मुलगा मुंबईला आहे, नोकरीला आहे. सून नाही मुंबईला, ती पण नोकरीलाच आहे. आणि नातू आहे, तो पण नोकरीला आहे. मग एकटी 4 भिंतीत काय करू. मला कोणाला बोलायला सुद्धा वेळ नाही आहे, तिथं बोलायला सुद्धा वेळ नाही आहे. लक्षात ठेवा, सेवा म्हणजे काय. हे अन्नधान्य वाटप करणं ही सेवा आहे का. नाही हो. एखाद्या म्हाताऱ्या माणसाजवळ 5 मिनटं बसून गप्पा मारणं ही त्या म्हाताऱ्या माणसाची सेवाच आहे.
त्याच्या अंतकरणाला जीव घातल्यापेक्षा जास्त सुख जर मिळत असेल तर त्याच्या जवळ बसून कोणीतरी बोलणारा असावं. लक्षात ठेवा बरं. म्हणून हे कधी कळेल आपल्याला, जेव्हा आपली पोरं आपल्याला घराच्या बाहेर काढून देईल तेव्हा. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असणार आहे. एका छोट्याशा घरात मायबाप 4-4 पोरांना सांभाळतात, पण 4 पोरांच्या 4 बंगल्यात एका मायला आणि एका बापाला राहायला जागा मिळत नाही. ही शोकांतिका आहे आज. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही खूप व्यस्त माणसं आहात. इथं 5-10 मिनटं लेट झाले तर तुम्हाला वाटेल किती वाया गेली आपली मिनटं. पण सांगू तुम्हाला, हेच मिनटं आपल्या उपयोगाला येणार आहेत. बाकी दुसरे कोणतेच मिनटं आपल्या उपयोगाला येणार नाही. आणि तेव्हा तुम्हाला कळेल, अरे महाराजांनी आपल्याला तेव्हा सांगितलं होतं, तेव्हा ते खरं होतं. म्हणून माझी विनंती आहे, आपल्या लेकरांसाठी पैसे थोडे कमी कमवा, पण आपल्या लेकरांनी आपल्याला माय आणि बाप म्हणून सांभाळलं पाहिजे याची काळजी जास्त घ्या. आज 2-2, 4-4 कोटीचे फ्लॅट आहे पुण्यामध्ये. आम्ही गेलो तर ते माणसं रडतात आमच्याजवळ, महाराज 4 कोटीचा फ्लॅट आहे हो, पण सून आणि पोरगा आमच्यासोबत राहत नाही. कितीतरी लाखाने उदाहरणं देता येईल मला, आणि घडलेले तुम्ही टी व्हीला मोबाईलला रोज पाहता. म्हणून आपली श्रीमंती कोणती आहे? आपले पोरं संस्कारित निघावे, हा आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे महाराज. आज हे पुण्यस्मरण पाहिल्यानंतर इथं बऱ्याच म्हाताऱ्यांच्या डोक्यात येऊन जाईल, आमचं पोरगं असं करल का नाही. सहज येऊन जाईल बरं, आमचं पोरगं नाही एवढं मोठं पण याच्यासारखं छोटं तर करेल का नाही. हे सोपं नाही. बापाची तेरवी न करणारे पोरं मी माझ्या डोळ्यासमोर पाहिले, माझ्या डोळ्यासमोर. लक्षात ठेवा. म्हणून आपले पोरं संस्कारित निघावे. मी सांगू तुम्हाला, पैसा असेल तर विल बनतं आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर आपल्या मायबापाला खाऊ घालणं ही आपली संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. मातृदेवो भव ही आपली संस्कृती आहे, पितृदेवो भव ही आपली संस्कृती आहे. नाही कळत संस्कृत, नाही कळत परमार्थ, पिक्चरच्या भाषेत सांगतो, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत जर कोणतं असेल ना, तर ती आपली माय आहे आणि तो आपला बाप आहे. आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एका पोरानं बापाचं मंदिर बांधलं. सामान्य शेतकऱ्याचं पोरग आहे बरं, पण बापाचं मंदिर बांधलं. आणि बापाची इच्छा होती फॉर्च्युनर गाडीत बसायची, पण त्याला बापाची इच्छा पूर्ण करता आली नाही जिवंतपणी. म्हणून त्यानं राजस्थानवरून आपल्या बापाची मूर्ती फॉर्च्युनर गाडीत पुढच्या सीटवर ठेवली आणि मग ती मूर्ती स्थापन केली. आणि रोज सकाळी उठल्यानंतर त्या बापाची पूजा करतो आणि नंतर त्याचे कामं करत राहतो. हे फार महत्त्वाचं आहे महाराज, लक्षात ठेवा. अरे आपल्या वडिलाचं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला तयार झाले ना. 14 वर्षाचा वनवास जर प्रभू रामचंद्रानं भोगला असेल ते केवळ आपल्या वडिलाच्या वचनासाठी. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले ना, तेव्हा छत्रपतीच्या डोळ्यातून अश्रू आले. मासाहेबांनी विचारलं, शिवबा एवढा आनंदाचा प्रसंग असताना तुमच्या डोळ्यात अश्रू का? तेव्हा छत्रपतीचे उद्गार आहेत, मासाहेब हिंदवी स्वराज्य संस्थापक झालो, सोन्याच्या सिंहासनावर बसलो, डोक्यात सोन्याचा मुकुट आहे, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू माझे वडील शहाजी जिवंत असते तर किती बरं वाटलं असतं. छत्रपतीला वडिलाची गरज आहे, आपण एवढे मोठे नाही आहे. मी सांगेल, आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेले आपले मायबाप असतात. आपले मायबाप पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय किंवा संतोषत जाय. म्हणून सर, मी माझ्या आईवडिलाचा खूप मोठा कार्यक्रम केला मागे 1-1.5 वर्षापूर्वी. तुम्ही यूट्यूबला बघून घ्या. पण मी असताना केला, ते आहेत अजूनही. मी आता सगळं काही आहे, पण लता माय आहे का? आज हे सगळं कुणासाठी केलेलं आहे? आज हे सगळं जर केलं असेल तर लतामाईसाठी आलेले आहेत. इथला एक ना एक माणूस आपल्या जीवनातले एवढे महत्त्वाचे कामं बाजूला सोडून जर आला असेल तर तो लता अक्कांच्या पुण्यस्मरणानिमित्त आलेला आहे. पण हे पाहण्यासाठी लता अक्का आहे का? हे पाहण्यासाठी लता अक्का नाही ना. म्हणून मी याला थोडा बगल दिली. याला मी माझ्या आई वडिलाचा मी खूप मोठा सोहळा केला, तो पूजनाचा अमृत महोत्सव सोहळा केला. महाराष्ट्रातले दिग्गज नामवंत 200-250 कीर्तनकार, 10-12 आमदार खासदार,
20-25 हजार लोक अन्नदान ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या असेल आणि त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचं सुख पाहिल्यानंतर असं वाटत होतं की या जगातले सगळे सुख आज यांच्या पायाजवळ आहेत, यांच्या पायाजवळ आहे. कधीतरी आपल्या आईवडिलाचा एखादा उत्सव ते असताना करा. त्यांनी आपला वाढदिवस लहानपणापासून केला ना, बोला. आपल्या मायबापानं आपला पहिला वाढदिवस किती जोरात केला. तदनंतर आपण लग्न होईपर्यंत आपल्या मायबापानं आपले वाढदिवस साजरे केले, बरोबर आहे. आपलं लग्नही त्या बापानं थाटामाटात आनंदात पार पाडलं. अरे माझ्या पोराचं लग्न आहे, परिसरात झालं नाही पाहिजे असं लग्न माझ्या पोराचं झालं पाहिजे. आपण बापासाठी काय केलं, आपण मायेसाठी काय केलं, बोला. त्यांनी लहानपणापासून आपल्या लग्नापर्यंत आपले वाढदिवस केले आणि आपलं लग्न झाल्यावर आपलं लग्न मोठं केलं. आपण आपल्या मायबापासाठी सांगण्याजवळ आहे का आपल्याजवळ काही, की माझ्या मायबापासाठी मी हे केलं. एक शेततळं पास केलं तर त्या नेत्याचं बॅनर लावतात, जसं काय त्याच्या बापाच्या घरचं दिलं त्यांनी. बरं लावा, पण ज्या बापानं शेतच दिलं त्याचं कधी बॅनर लावलं. क्या बात आहे. एक 10-5 लाखाचा सभा मंडप दिला की गावभर बॅनर त्या नेत्याचे आहे, लावा, नो डाऊट. पण आपल्या मायबापाचं एखादं वाढदिवसाचं बॅनर लावा ना. त्यांनाही वाटेल आमच्या पोरानं आमचं वाढदिवसाचं बॅनर लावलो. त्यानं 100 लावली तरी त्याला काही फार जास्त कमी जास्त वाटणार नाही. आपल्या मायबापासाठी आपण एक जरी लावलं ना तर ते एक बॅनर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील. महाराज कधीतरी करा. आपल्या मायबापासाठी आपण काही केलेलं आहे हे सांगण्यासाठी काहीतरी असावं आपल्याकडे. म्हणून मी सांगेल, आपण आपल्या आईवडिलाची सेवा करा. एकदा आता सुनील भाऊ, अनिल भाऊ, लता ताई यांना विचारा की आज खऱ्या अर्थानं सगळं काही असेल या कुटुंबाकडं, पण आई नाही ना. किती मोठे व्हा, घरी आल्याबरोबर तोंडावरून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त आई असते. मी एवढं रात्रंदिवस पळतो, माझी आई म्हणते महाराज कशाला जाता हो एवढ्या लांब लांब कीर्तनाला. वडीलही म्हणतात अहो महाराज कशाला, जवळचं एखादं घेत जा, एवढ्या लांब कशाला जाता. हे मायबापच म्हणू शकतात, दुसरं कोणी म्हणू शकत नाही, कोणी म्हणू शकत नाही. आणि जीवनातली माय गेली ना, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. म्हणून म्हणतात ना, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात, रखरखत्या रानात, कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. हो आकार देणारे आई वडील असतात. आणि ती आई एकदा गेली की एखादा मुलगा त्या आईच्या फोटो जवळ जाऊन म्हणतो तो
कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण मागे तुझ्या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण मागे तुझ्या बाळाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने म्हणा उपकार हा मोठा झाला माय बापानं आपल्याला जन्माला घातलं एवढा मोठा उपकार आपल्या जीवनात दुसरं कोणीच करू शकत नाही हा लक्षात ठेवा. म्हणून त्या आई वडिलाला जाणून घ्यावं. मला विनंती केली होती आईबद्दल बोलण्याची म्हणून हा कार्यक्रमच आईच्या निमित्तानं आहे का नाही. म्हणून ज्याचे मायबाप गेले त्याला विचारा मायबापाची किंमत. जेवढं आईचं महत्त्व आहे एवढंच बापाचं सुद्धा आपल्या जीवनात महत्त्व आहे बरं. फक्त एवढंच आहे आई समोर करताना दिसते आणि बाप मात्र पडद्यामागचा हिरो असतो. पण खऱ्या अर्थानं बापाची पण खूप मोठी गरज आपल्या जीवनात आहे. मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा. आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेले आपले मायबाप असतात. तो बाप आपल्यासाठी काय करतो आपले गणेश महाराजांनी एक छान कविता गायलेली आहे तेवढी म्हणूयात आपण आणि थांबूयात आहे का. माझ्या डोळ्यातला आसव कोणी मायना पुसताना माझ्या डोळ्यातला आसव कोणी मायना पुसताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात भरविला त्याने घास त्याच्या परम कष्टान आज शोभतो सुखात त्याने बघितलं सपन त्याने बघितलं सपन पाला उसाचा काढताना त्याने बघितलं सपन पाला उसाचा काढताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसच होत या मला कसच होत या कुणी बाबा म्हणताना मला कसच होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना आपल्या जीवनात आपले आई वडील काय करतात हे आपण सगळ्यांनी हे बघा एकच उत्तर आहे याचं. माय काय करते हे कुणाची तरी माय झाल्याशिवाय कळणार नाही आणि बाप काय करतो हे कुणाचा तरी बाप झाल्याशिवाय कळणार नाही. पण जेव्हा कळलेला असेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. पण पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेल आपले आई वडील आहे तोपर्यंत जपा त्यांच्यावर प्रेम करा. एक सांगू तुम्हाला एखाद्या महाराजाचं नाही ऐकलं तरी तुमचं वाईट होणार नाही पण तुम्ही मायबापाचं नाही ऐकलं ना तर तुमचं चांगलं कधीच होणार नाही. कारण या जगातला कोणताच बाप आणि कोणतीच आई आपल्या पोराचं वाईट व्हावं हे चिंतन करत नाही. लक्षात ठेवा. म्हणून सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया शेवे शिके शरीरे लोन कीजे. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला पाहायला मिळतो. हे केवळ आई वडिलाच्या सेवेचं फळ आहे. पुंडलिकाच्या भावार्था
गोकुळी हुनी झाला येता. म्हणून त्या आई वडिलाला जाणून घ्यावं एवढीच इच्छा आहे. आज हा कार्यक्रम सुनील भाऊ, अनिल भाऊ, ताई, नामदेव भाऊ, लक्ष्मण भाऊ आणि दुसरे लक्ष्मी आई या सर्व परिवारानं, त्यांच्या सगळ्या परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केला. आणि बघा सुनील दादा, तुमच्या अपेक्षेपेक्षा मंडळी जमलेली इथं. मंडप भरून बाहेर माणसं उभे आहे. तुमच्या खुर्च्याचा अंदाज चुकला, खुर्च्या तुमच्या कमी पडल्या. लक्षात ठेवा, हे केवळ लता अक्काच्या स्वभावाची पावती आहे. हे एवढे माणसं मला भाऊ म्हटले, काय नाव आहे त्यांचं, अरुण भाऊ. अरुण भाऊ म्हटले मला, आमच्या लताला सगळे अक्काच म्हणायचे म्हणे. आणि एकदम गोड स्वभाव. लक्षात ठेवा बरं, कोणी कुणासाठी वेळ द्यायला तयार नसतं महाराज. त्याच्यासाठी आपल्या स्वभावाची पावती लागत असते, नाही तर कोण कुणासाठी वेळ द्यायला तयार आहे. पण आज एवढा समाज जर या ठिकाणी जमला असेल ना, इथे केवळ या परिवाराची श्रीमंती आहे, या परिवारानं केलेली कमाई आहे आणि लता अक्काच्या स्वभावाची पावती आहे. इथं बसलेल्या बऱ्याच त्यांच्या मैत्रिणी असतील ना, त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आता. का? कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी मावशी गेली, कुणाची तरी आत्या गेली, पण कुणाची तरी लता अक्कासारखी चांगली मैत्रीणसुद्धा या जगातून गेली ना. त्यांना दुःख आहेच ना. की एक मन मोकळं करण्यासाठी एक जागा असते माणसाला, आणि ती जागा फार विश्वासाची लागत असते. आणि ती जागा लता अक्कांची होती. म्हणून या ठिकाणी त्यांना जाऊन वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या परिवाराने अतिशय गोड कार्यक्रम, हे गायक वादक सगळे लांबून लांबून एकत्र, ते चॅनलवाले बीडवरून आले, महाराज शिंदखेड राजावरून आले, हे महाराज वाशिमवरून आले. सगळ्यांना आम्हाला एकत्रित घेऊन येण्यासाठी, आणि हे सगळं प्रदीपने फोन केल्यामुळं बरं का, या सगळ्यांना फोन केले प्रदीपने आणि सगळ्यांना विनंती केली की तुम्ही या. तो माझ्या घरी 2-3 वेळा आला. लक्षात ठेवा बरं का. मग त्याचं प्रेम आहे आणि म्हणून या तुमच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे भाबड सर तेही उपस्थित राहिलेले आहेत. आमचे परमार्थप्रेमी नवनाथ भाऊ गोंदेकर तेही उपस्थित आहे. त्यांच्याही वडिलाचं मी कीर्तन केलं. नवनाथ भाऊ तर मी नाही म्हणत होतो, आमची ओळखच नव्हती ना. आळंदीची कार्तिकी यात्रा होती, म्हटलं भाऊ मला जमत नाही. नाही हो म्हणे, महाराज आमचे वडील तुमचं कीर्तन ऐकायचे, तुम्ही काहीतरी करा. हो म्हटलं शक्य नाही मला. मी सोलापूरला होतो, मला आजही आठवते. सोलापूरला होतो आदल्या दिवशी रात्री, आणि रात्री शेगावजवळ होतो बरं का. जवळा गाव आहे, शेगावच्या जवळ 4 किलोमीटर. सकाळी 5ला इथं आलो. मी नवनाथ भाऊला म्हणलं, भाऊ प्रवास खूप होतो, मला कीर्तनाचा कंटाळा नाही पण प्रवासाचा कंटाळा येतोय ना किती. म्हणले महाराज मी माझी गाडी घेऊन येतो, माझी गाडी ड्रायव्हर घेऊन येतो, पण तुम्ही नाही म्हणू नका. हे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं, आणि त्या प्रेमामुळंच आज आम्हाला महाराष्ट्र डोक्यावर घेतोय. पण हे सगळं जर कुणामुळं शक्य असेल तर हे आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं शक्य आहे. म्हणून तुम्हा सगळ्या श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या जीवनातला अमूल्य वेळ काढून आपण या ठिकाणी या परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलात. आमचे वशिष्ठ आंधळे DYSP साहेब यांचे मित्रसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. दत्तू भाऊ ना, हां, मी त्या आंधळे सरांचं पण माझ्यावर DYSP त्यांच्या आईचा वडिलाचा कार्यक्रम मीच केला. आत्ता मी त्यांच्याकडे कीर्तन करून आलो. त्यांचे मित्रसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे आंधळे महाराज उपस्थित आहे. मी ज्यांच्याकडं आत्ता मागे कीर्तन केलं, भाऊ काय नाव आहे तुमचं, सानप महाराज आहे का नाही, तेही उपस्थित आहेत. इकडं आमचे लाड महाराज, तिकडं किरण महाराज, नामदेव महाराज, आमचे गणेशजी महाराज जटाळे. त्यांच्याकडं वेळ नाही बरं का, कारण परिसरातच खूप कार्यक्रम असतात, म्हणून तेही या ठिकाणी आज उपस्थित राहिले. आणि हे सगळं चित्रीकरण आपल्याला कुठंही कधीही पाहायला मिळणार. ते ओनली वारकरी यूट्यूब चॅनल आमचे आदिनाथ भाऊ गुजर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. आणि या कार्यक्रमाला 4 चांद ज्यांच्यामुळं लागले, कारण यांचा आवाज कळेल कधी, माईक चांगला असेल तर. माझं बोलणं गोड कधी लागेल, त्यासाठी माईक गोड लागत असतो. आणि खूप वेळ तुमची आठवण काढतो, खूप वेळ. गणेश महाराजांची आत्ता इथं विना देता देता म्हणले काय साऊंड लावू इथल्या इथं एक कला आमच्या सुनील भाऊंकडं आहे. आणि भगवंतानं त्यांना उदंड निरोगी आयुष्य द्यावं. कारण माईकची किंमत काय ही बोलणाऱ्याला विचारा, आम्हाला विचारा
आम्ही एवढ्या प्रवासाचा शीन जर आमचा कधी जात असेल तर त्यासाठी माईक सिस्टीम चांगली लागते. म्हणून सुनील भाऊला मी धन्यवाद देतो. त्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. त्या महाराष्ट्रात जेवढी काही मोठी सप्ते आहेत ना, आमच्या कदम माऊलीनं आता बरेच मोठी सप्ती केली. कदम माऊलीनं जिल्हे बदलले, तालुके बदलले, माणसं बदलले, कमिट्या बदलल्या, पण सिस्टीम नाही बदलली. साऊंड सिस्टीम आमच्या सुनील भाऊचीच आहे. आणि एवढं बोलतोय म्हणजे मला काही त्यांच्याकडून मिळकत नाही, पण चांगल्या माणसाबद्दल असं बोललं की त्याच्या कामाला अजून ऊर्जा त्याला मिळत असते, म्हणून बोलतो. म्हणून आज एवढं लागलेलं असताना मला वाटतं हा पहिलाच कार्यक्रम मी घराच्या बाहेर पडले, नाही तर 15 दिवस झाले ते घरीच आहे. पण त्यांचं माझ्यावर प्रेम. म्हणले सानप बाबा येणार आहे, ते काही असू, लागलेलं असू नाही तर काय असू, मी हजर राहणार आहे. मग सुनील दादाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा या सानप परिवारावर आपण प्रेम करणारी सगळी पाहुणे मंडळी, कोणी मुंबईवरून, नाशिकवरून, पुण्यावरून, दूरवरून या ठिकाणी उपस्थित झालं, तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सगळ्यांना उदंड निरोगी आयुष्य मिळावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेल, प्रेमानं वागा, सौजन्याने वागा. याच्यानंतरची भेट आपली होईल का नाही हे आपल्या हातात नाही आहे. म्हणून सगळ्यांनी सौजन्य प्रेमाने वागा एवढी विनंती करतो.